माझी शेगडी बंद पडली होती आणि शेगडी बायकोला साफ कर म्हणलं तर तिने केली नाही आणि बसलो बघा मीच करत. नंतर काय गोल्याला घेतलं निघालो बघा माझ्या लाडूकडे. लाडूकडे गेलो, मम्माला वगैरे घेतलं, माझ्या फॅमिलीला घेतलं, निघालो बघा हिंगोलीला. हिंगोलीला निघालो तर ही गाईचं पिल्लं आलं होतं आडवं. नंतर आम्ही डायरेक्ट निघालो बघा महेश चौकामध्ये शेगडीवाल्याकडं. शेगडी वगैरे नीट करायची होती. भावाने आमचं शेगडीचं बटन खराब झालं होतं, टाकून दिलं आणि टाकून दिल्याच्या नंतर परत गांधी चौकातून आम्ही मोंढ्यामध्ये आलो. मोंढ्यामध्ये आल्याच्या नंतर भावानं माझी लाडू काढली आणि डायरेक्ट नेऊन लावली बघा वेअरहाऊसमध्ये. वेअरहाऊसमधून हळदीचा माल भरला भावानं, डायरेक्ट आलो बघा इकडे काट्यावर. काटा वगैरे करायचा होता भावानं, काटा वगैरे केला आणि काटा केल्याच्या नंतर आपल्याला जायचं होतं मार्केटमधून समग्याला. राजूभाऊकडे आलो, राजूभाऊकडे चहा वगैरे घेतला आणि भेटले होते दिलीप भाऊ सोबत. आम्ही चहा घेतला आणि चहा घेतल्याच्या नंतर डायरेक्ट पोहोचलो बघा समग्याच्या तिथं जराड मामांच्या गोडाऊनला. हळद खाली केली भावानं. हळद खाली केल्याच्या नंतर आईला व्यंकटेश्वराच्या नेत्रालय हॉस्पिटलमध्ये सोडलं होतं. तिथून आईला घेतलं आणि घेतल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो बघा आपल्या माळकरी हॉटेलच्या तिथं. माळकरी हॉटेलच्या तिथं गेलो भावानं. खिचडी भजी वगैरे ऑर्डर केले, नाश्ता वगैरे केला. नाश्ता केल्याच्या नंतर माझ्या लाडूचं करायचं होतं बघा एमटीचं वजन. एमटीचं वजन वगैरे केलं भावानं. नंतर खत भरायचं होतं, खत वगैरे भरलं, निघालो बघा संध्याकाळचं घराकडे. चला घ्या तेवढं लाईक फॉलो करून.